नमस्कार, कसे आहेत सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर आज आमचा पाचोरा तारखेडा मध्ये ताईंच्या गावाला दुसरा दिवस आहे आणि आम्ही जाणार आहे आज वेरूळ अजिंठा लेण्या बघण्यासाठी. इथून ना फक्त 1 ते 1.5 तास लागेल. तर आता निघालोच आहे. जवळपास 11:15 होत आलेत आणि चाललोय. इथे पाठीमागेच गाडी आलेली आहे आणि मस्त जाऊया. चला तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि कसा वाटला कमेंट मध्ये ते पण सांगा ब्लॉग पूर्ण बघून. सव्वा 1 झाला आणि आम्ही मस्त या राधाकृष्ण हॉटेल मध्ये आलोय जेवण करण्यासाठी. जिजूंनी ऑर्डर दिली. नाश्ता करायचा विचार होता आमचा, पण बोललो की आता जेवण करू कारण वेळ झाली मस्त जेवणाची. तर बघू आता, जेवण करूया आणि मग पुढे आम्ही कंटिन्यू करूया सगळं. जेवणामध्ये आहे मस्त व्हेज कोल्हापुरी, शेव भाजी आणि ठेचा पण घेतला आहे. चला आता मस्त जेवण करते मी. अगोदरच ग्रेव्ही तर अशी मस्त क्रीमी आहे, दिसायला तर खूपच भारी दिसत आहे. खाऊन बघते. जेवण झालं आमचं सगळ्यांचं मस्त आणि ताईंनी घेतलंय ताईंसाठी चहा आणि मी माझ्यासाठी मागवली आहे अशी गरम गरम कॉफी. कॉफी पिऊन पुढे आम्ही आता कंटिन्यू करूया आमचा प्रवास. फायनली आम्ही येऊन पोहोचलो आहे. आता इकडनं थोडंसं आतमध्ये आपल्याला चालत जायचं आहे आणि खूप दिवसांनी आम्ही असं वेगळ्या ठिकाणी कुठेतरी फिरण्यासाठी आलोय. तर ऊन तर भयंकर आहे पण वातावरणामध्ये छान गारवा आहे, गार हवा देखील चालू आहे आणि असा हा मस्त रोड आहे चालत जाण्यासाठी. पुढे गेल्यानंतर ना बस आहेत, तिकडनं आपल्याला ते लेण्यांच्या इथे वरच्या साईडला घेऊन जाणार आणि चालत जाताना या रस्त्यावरनं दोन्ही साईडला मस्त अशी दुकानं आहेत. तिकडनं पुढे आता आम्हाला बसने जायचं आहे आणि माकडांची संख्या इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे थोडंसं त्यांच्यापासून तुम्ही इकडे आल्यानंतर सांभाळूनच राहा असं म्हणेल मी. आणि बसचे काही वेगळे चार्जेस आहेत ते पे करायचे आहेत आपल्याला आणि मग पुढचा आपल्या लेण्यांचा प्रवास कंटिन्यू राहणार आहे. लाईन आहे अशी मोठी पुढे इकडे बस साठी वेट करतायत अजून. चला वर गेल्यावर भेटूया काय आहे. आता एवढ्या पायऱ्या चढून जाऊया. इथे ना वरती चढून जाण्यासाठी पायऱ्या पण आहेत आणि असा चढणचा रस्ता पण आहे. त्या टोकाला जायचे. आम्ही निघालोय खालती जाण्यासाठी. हा शॉर्टकट एक रस्ता आहे ब्रिज इकडनं आणि जसं आलो तसं पण आपण खालती उतरू शकतो. आम्ही आता या ब्रिज वरनं निघालोय आणि खूप माकड आहे तिकडे. हातामध्ये जे असेल ते खेचून घेतात. चला फिरून आम्ही येऊन पोहोचलोय. आमच्या गाडीकडे 5 वाजले. बघण्यासारखं आहे पण आम्ही तरी अर्ध्यामध्येच खूप थकलो आणि पोरांना घेऊन जाणं येणं तरी अवघड वाटलं म्हणून अर्ध्यातून आम्ही रिटर्न आलो. मंडळी
गर्दी तर क्रिसमसच्या सुट्ट्यामुळे खूप म्हणजे खूप होती. चला आता घरी जाऊया आणि आजचा व्लॉग मी तेच एंड करते. कसं वाटलं तुम्ही कॉमेंट करून सांगा. भेटूया आपण लवकरच एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा. बाय बाय.